मंडळी, तुम्ही सुद्धा साखरेऐवजी गूळ वापरताय? पण तुम्ही खात असलेला गूळ खरोखर नैसर्गिक आहे की फक्त रंग आणि केमिकल्स वापरून तयार केलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे? आता मार्केटमध्ये काळा गूळ, सोनेरी गूळ, ऑर्गॅनिक गूळ, गूळ पावडर असे अनेक प्रकार मिळतात. पण यापैकी नेमका कोणता गूळ आपल्या शरीरासाठी चांगला आहे? आर्टिफिशियल गूळ कसा ओळखायचा आणि गुळाची ढेप चांगली की गुळाची पावडर? आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता गूळ हा आपल्या पारंपरिक आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आजही अनेक घरांमध्ये चहा, लाडू, पोळी किंवा इतर पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करतात. कारण गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखी काही खनिजे आढळतात. त्यामुळे अनेक जण साखरेपेक्षा गुळाला चांगला ऑप्शन मानतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गूळ चांगला आहे हे जरी खरं असलं तरी मार्केटमध्ये मिळणारा प्रत्येक गूळ तितकाच चांगला असेल असं नाहीये. त्यामुळे गूळ निवडताना काही गोष्टी समजून घेणं गरजेचंच आहे. आता सर्वात आधी गुळाचे प्रकार कोणते? तर साधारणपणे बाजारात तुम्हाला ढेपेचा गूळ, गूळ पावडर आणि काकवी असे प्रकार दिसतात. याशिवाय ऑर्गॅनिक गूळ आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेला गूळही उपलब्ध असतो. आता प्रश्न येतो, नेमका गूळ घ्यायचा कोणता? तर तज्ञांच्या मते शक्यतो कमी प्रक्रिया केलेला नैसर्गिक रंगाचा गूळ निवडणं चांगलं. अनेक वेळा खूप चमकदार, पिवळसर आणि अतिशय आकर्षक दिसणाऱ्या गुळामध्ये रंग सुधारण्यासाठी काही रसायनांचा वापर केलेला असू शकतो. त्यामुळे गुळाचा रंग खूप एकसारखा आणि असामान्य वाटत असेल तर थोडी काळजी घ्या. नैसर्गिक गुळाचा रंग साधारणपणे सोनेरी, तपकिरी, गडद तपकिरी किंवा थोडासा काळसर असू शकतो. रंग थोडा बदलणं हे नॉर्मल गोष्ट आहे. आता आर्टिफिशियल किंवा जास्त प्रक्रिया केलेला गूळ कसा ओळखायचा? यासाठी काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. जर गूळ खूप शाईन करत असेल, अगदी एकसारखा रंग असेल किंवा चवीला फक्त गोडच लागत असेल तर तो जास्त प्रक्रिया केलेला असू शकतो. नैसर्गिक गुळामध्ये गोडपणाबरोबरच उसाचा एक वेगळा स्वाद जाणवतो. तसंच गूळ हाताने मोडून पाहिला तर त्याचा पोत सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला माहिती देऊ शकतो. खूपच आर्टिफिशियल चमक किंवा अतिशय एकसारखी बनावट असल्यास तो जास्त प्रक्रिया केलेला असण्याची हमखास शक्यता असते. आता अनेक जणांना प्रश्न पडतो की ढेपेचा गूळ चांगला की गुळाची पावडर? खरं सांगायचं तर दोन्हींचं मूळ सारखंच असतं, पण गूळ पावडर तयार करताना त्यावर अधिक प्रक्रिया झालेली असण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य असल्यास जिथे बनतो तिथून किंवा विश्वास असलेल्या ठिकाणावरून घेतलं तर दोन्ही घेणं ठीक ठरेल. तसंच गूळ पावडर घेताना त्यामध्ये अतिरिक्त साखर किंवा इतर पदार्थ मिसळलेले नाहीयेत ना, हे तुम्ही लेबल वाचून चेक करा. आता गूळ कुठून घ्यावा? जर तुमच्या ओळखीच्या शेतकरी गटाकडून किंवा सहकारी संस्थेकडून किंवा विश्वासार्ह ब्रँडकडून गूळ मिळत असेल तर तो एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. आजकाल ऑनलाईन सुद्धा अनेक ऑर्गॅनिक, पारंपरिक गूळ विकणारे ब्रँड्स उपलब्ध आहेत. पण ऑनलाईन असो किंवा दुकानातून फक्त ऑर्गॅनिक लिहिलेलं आहे म्हणून लगेच विश्वास ठेवू नका. उत्पादनाची माहिती, ग्राहकांचे रिव्ह्यूज आणि ब्रँडची विश्वासार्हता तपासणं खूप महत्त्वाचं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गूळ हा साखरेपेक्षा काही बाबतीत चांगला पर्याय असला तरी शेवटी आहे तर तो गोडच. त्यामुळे गूळ आहे म्हणून अमर्याद प्रमाणात खाणं काही योग्य नाहीये. डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी किंवा वजन कंट्रोलमध्ये ठेवणाऱ्यांनी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गुळाचं प्रमाण ठरवावं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर नैसर्गिक रंगाचा, कमी प्रक्रिया केलेला आणि विश्वासार्ह ठिकाणावरून घेतलेला गूळ हा सर्वसाधारणपणे चांगला ऑप्शन मानला जातो. खूप चमकदार किंवा संशयास्पद दिसणाऱ्या गुळापासून दूर राहा. लेबल तपासा आणि प्रमाणात सेवन करा. तुम्हाला जर कोणतं ठिकाण माहिती असेल जिथे ऑर्गॅनिक गूळ मिळतो तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि साखर आणि गूळ यामध्ये काही फारसा फरक नाहीये. जर तुम्ही म्हणत असाल मी साखर घेत नाही, मी गुळाची पावडर घेते किंवा घेतो, तर दोन्हीमध्ये काही फारसा फरक नाहीये. फक्त साखरेपेक्षा थोडं गुळाची पावडर किंवा गूळ बेटर असतो. ओके, सो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कुठून गूळ घेता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.